नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला रिसिव्ह कॉपी तयार करता येईल. म्हणजे एखादा डॉक्युमेंट आलेला आहे आणि त्या युजरनी किंवा त्या सिटिझननी किंवा एखाद्या डिपार्टमेंटने तुम्हाला रिक्वेस्ट केलं असेल की त्या डॉक्युमेंटचं पर्टिक्युलर त्यांना रिसिव्ह कॉपी लागणार आहे. तर त्या रिसिव्ह केलेल्या डॉक्युमेंटची रिसिव्ह कॉपी कशा प्रकारे तयार करायचं ते आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर त्याकरता बघा, सर्वात आधी आपल्याला जायचं आहे रिसिव्ह या सेक्शनमध्ये, क्रिएट ऑप्शन. ह्या सेक्शनला आल्यानंतर काय करायचं आहे की ज्या डॉक्युमेंटचं किंवा आलेल्या लेटरचं तुम्हाला रिसिव्ह कॉपी द्यायचा आहे, तो डॉक्युमेंट काय करायचा आहे इथं अपलोड करून घ्यायचा. ठीक आहे. त्यामधलं कुठला एखादा मला आता एखादा डॉक्युमेंट असेल त्यामध्ये 10 पेजेस असणार, राईट. तर 10 पेजेस मधलं 10 न करता तुम्ही महत्वाचं जे 1-2 पेज आहेत ते पण तुम्ही करू शकताय, किंवा वाटत आहे तुम्हाला तर महत्वाचं आहे तर सगळं लेटर पण तुम्ही अपलोड करू शकताय. ठीक आहे, त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि अपलोड केल्यानंतर काय करायचं आहे की त्यामध्ये आपल्याला महत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर उदाहरणार्थ हा ई-ऑफिस जी-आर आहे जे मी सिलेक्ट केलेलं आहे. केल्यानंतर आता त्या डॉक्युमेंटचं मला रिसिव्ह कॉपी द्यायचा आहे. मी रिसिव्ह करत आहे, डेटा माझ्यापर्यंत आलेला आहे आणि आल्यानंतर मला त्या डॉक्युमेंटची रिसिव्ह कॉपी द्यायचा आहे, राईट. तर त्याकरता आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी ती कॉपी अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ॲड्रेस म्हणजे जे डिटेल इथे मी फिट करणार आहे त्याच्या अगेन्स्टमध्येच ऑटोमॅटिक सिस्टम रिसिव्ह कॉपी तयार करत असतं. तर ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही काय करा, डिटेल इथं सेट करा, जेणेकरून त्याच पद्धतीनं काय करणार, सिस्टम रिसिव्ह कॉपी तयार करणार. त्यामध्ये नाव, राईट. तर यामध्ये मी बेसिक्स ई-ऑफिस करत असल्यामुळे ई-ऑफिस अशा पद्धतीने मेन्शन करत आहे यामध्ये. हे झाल्यानंतर कॅटेगरी सब्जेक्ट जे एंटर केलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर बघा, आता 2 पद्धतीने आपल्याला रिसिव्ह कॉपी तयार करता येते. एक तर डॉक्युमेंट आल्यानंतर त्याला तुम्ही अपलोड करा आणि इथं बघा पर्सनलाइज एक्नॉलेजमेंट हा ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनला टिक करा ज्या वेळेला आपल्याला रिसिव्ह कॉपी द्यायचा आहे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ज्या वेळेला तुम्हाला रिसिव्ह कॉपी द्यायचा आहे अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट, त्याच वेळेला फक्त ह्या ऑप्शनला टिक करायचं आहे पर्सनलाइज एक्नॉलेजमेंटला, आणि रिसिव्ह कॉपी तयार करायची असेल तर यावरती जनरेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून सिस्टम काय करणार, ह्याचं रिसिव्ह कॉपी तयार करणार फक्त. तर काही लोक यामध्ये कन्फ्यूज होतात की सर या ऑप्शनला टिक केल्यानंतर मला रिसिप्ट तयार करायचं होतं, तर झालेलं नाही. रिसिप्ट तयार होणारच नाही, डायरेक्ट तुमचं ओसी तयार होणार, रिसिव्ह कॉपी फॉर्मॅट. तर त्याकरता रिसिव्ह कॉपी द्यायचं असेल तरच या ऑप्शनला टिक करून काय करा, जनरेट करा. तर बघा ऑटोमॅटिकली सिस्टम जे काही तुम्ही डिटेल फिट केलेलं होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये रिसिव्ह कॉपी त्यांनी तयार केलेला आहे. हे तयार केल्यानंतर यामध्ये काही चेंजेस करायचे असेल ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही नक्कीच इथे ॲड अपडेट करू शकता इझिली. ते कुठल्या लँग्वेजमध्ये, असं लँग्वेजचं काही कंपल्सन किंवा बॅरियर नाही यामध्ये, तुम्ही इझिली ते मेन्शन करू शकता. किंवा तुम्हाला बोलून तुमचं रेकॉर्डिंग ऑन करून पण तुम्हाला लिहायचं असेल यामध्ये तर ते पण तुम्ही करू शकताय. ते पण एक प्रोव्हिजन यामध्ये दिलेलं आहे. त्याकरता अशा प्रकारे बघा हे तुम्हाला रिसिव्ह कॉपी तर तयार होऊन बघायला मिळेल. सेंड लेटर किंवा कंटिन्यू करा, त्यानंतर सिग्नेचर करा आणि डायरेक्टली तुम्ही मेसेज डिस्पॅच पण करू शकता. तर त्याकरता कंटिन्यू कंटिन्यू केल्यानंतर बघा साइनचं ऑप्शन, ई साइन विथ OTP, DSC, इंक साइन, एडिट किंवा डिस्पॅच. मला वाटतं कॉपी ओके आहे, मला हे पुढच्या डिपार्टमेंटला पाठवायचं आहे डिजिटली ई-ऑफिसच्या माध्यमातूनच. कारण की पुढच्या युजरकडे पण ई-ऑफिस असेल, तुम्ही नक्कीच तसंच करू शकता. त्यानंतर इनिशियल डिस्पॅच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा ॲड रिसिपियंट नावाचं एक ऑप्शन येईल, यामध्ये जायचं आहे. इथं आल्यानंतर ज्या युजरला पाठवायचं आहे त्याचं आधी डिपार्टमेंटचं नाव सर्च करा, राईट. सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये सेक्शन, कुठल्या सेक्शनला पर्टिक्युलर पाठवायचं आहे आणि त्यामध्ये मग काय करा, युजरचं नाव द्यायला तुम्हाला हे रिसिव्ह कॉपी द्यायचं आहे. ॲड युजर सक्सेसफुली झालेलं आहे. डायरेक्ट काय करायचं आता, फक्त इथं तुम्हाला ईमेलवरती क्लिक करून यावरती सेंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून डायरेक्टली तुमचं कॉपी काय होईल, ह्या पर्टिक्युलर दोघां युजरला मार्क होऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्ही रिसिव्ह कॉपी तयार करू शकता ई-ऑफिस सिस्टममध्ये. तर हे झालं पहिली प्रोसेस. त्यानंतर अजून यामध्ये एक प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे रिसिप्ट क्रिएटेड असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या रिसिप्टला जाऊन सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा जनरेट एक्नॉलेजमेंट हा ऑप्शन बघायला मिळतो, राईट. इथं पर्सनल एक्नॉलेजमेंट येतो, जनरल एक्नॉलेजमेंटचा ऑप्शन येतो. या ऑप्शनला क्लिक करा तर बघा डायरेक्टली रिसिव्ह कॉपी तयार होऊन जाईल. तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, आलेल्या डेटाचा तुम्हाला रिसिव्ह कॉपी घ्यायचा असेल तर ई-ऑफिस सिस्टममध्ये तुम्ही डिजिटली जी प्रोसेस मी आता सांगितलंय
त्या पद्धतीनं तुम्ही रिसिव्ह कॉपी तयार करू शकताय आणि मार्क पण करू शकता. त्याचमध्ये अजून एक महत्त्वाचं ऑप्शन टेम्पलेटचं असतं. तुमच्या डिपार्टमेंटने यामध्ये टेम्पलेट ऍड केलं असेल तुमचं रिसिव्ह कॉपी फॉर्मॅटचं, त्या टेम्पलेटमध्ये डेटा तुमचं फिडवलं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही डेटा कंटिन्यू रिसिव्ह कॉपी तयार करू शकता आणि फॉरवर्ड करू शकता. अशा प्रकारे हा प्रोसेसला समजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचं काम सोपं होईल. थँक्यू. धन्यवाद.